दुधी भोपळ्याचे पौष्टिक व खमंग धपाटे आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण धपाटे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे। त्याच्या दोन्ही साइड कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण याला आता खिसून घेणार आहोत। आता इथे हा कवळा भोपळा आहे, त्यामुळे डायरेक्ट खिसून घ्यायचा। जर थोडासा निबर भोपळा जर असेल तर त्याला थोडंसं साळून घ्यायचं, कारण त्याची साल म्हणजे निबर लागणार नाही। तर अशा प्रकारे पूर्ण हा भोपळा खिसून घ्यायचा। तर इथे भोपळा खिसून झालेला आहे। तर आता यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे। थोडंसं यामध्ये ज्वारीचं पीठही टाकत आहे। 1 वाटी बेसन पीठ। पिठाचे प्रमाण थोडेसे कमी जास्त झालं तरी चालेल। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे टाकून वाटून घेणार आहे। तसंच थोडासा ओवा हातावर असा कुस्करून याच्यामध्ये टाकणार आहे। त्यानंतर हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा केलेला ठेचा पण याच्यामध्ये टाकायचा आणि यामध्ये टाकणार आहोत आपण हळद, बारीक केलेली कोथिंबीर, 2 चमचे पांढरे तीळही यात टाकूयात। याच्यात मीठ टाकून हे मस्त असा मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये आधी हाताने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं। यामध्ये जो आपण भोपळा खिसलेला आहे त्याला पाणी सुटतं, त्यामुळे आधी पूर्ण पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अशा प्रकारे पूर्ण हे मिक्स करायचं आणि जर थोडंफार कोरडं वाटलं तर मग आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी, घट्टसर असा हा गोळा बनवायचा आहे, त्यामुळे पाणी थोडं थोडं टाकायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं। तर मी असं मस्त इथे हे मळून घेतलेलं आहे। इथे मी एक कपडा पाण्यामध्ये बुडवून घट्टसर असा पिळून घेतला आहे। तसंच आपण 1 वाटीमध्ये पाणी आणि 1 वाटीमध्ये तेलही काढून घेणार आहोत। पाणी आपल्याला धपाटे बनवताना नॉर्मली जेव्हा आपण ते थापतो तेव्हा पाण्याचा वापर केला जातो। तर मी इथे 1 वाटीमध्ये पाणी ठेवणार आहे आणि 1 वाटीमध्ये तेलही काढून घेणार आहे। तर इथे पाण्यामध्ये हात असा बुडवून घ्यायचा आणि मस्त असे हे गोल गोल असं हे थापून घ्यायचे। सर्व साइडने समान असं हे थापायचे आहे। तसंच ते हाताला चिटकतं, त्यामुळे आता नॉर्मली पाण्यामध्ये हात आपण अधूनमधून असा पाण्याला हात लावून मग थापायचे आहे ते। तर खूप इझी हे थापलं जातं। तर मस्त असं हे पातळ थापायचं आहे। याच्या कडा मेन म्हणजे जाड राहिल्या नाही पाहिजे। तर याच्या जे साईडचे जे कडा आहेत ते अशा बघा, मी जे थापत आहे ना तशा प्रकारे याच्या साईडच्या कडाही व्यवस्थित थापून घ्यायच्या। त्यानंतर याला असे मध्ये छोटे छोटे होल करायचे। तवा गरम झालेला आहे, त्यावरती मी ते उचलून टाकलेला आहे आणि हळूच हा कपडा काढून घ्यायचा। जर हे कपडा धपाट्याला जर त्या कपड्याला चिटकत असेल तर थोडंसं त्याच्यावरती असं हात फिरवायचा आणि मग तो कपडा काढून घ्यायचा। तर आता याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी वरून, तर त्या होलमध्ये पण आपण तेल टाकायचं आहे थोडंसं। कमी गॅसवरती मस्त असं एक साईडने याला भाजू द्यायचं, त्यानंतरच याला परतायचं आहे। तर याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि यालाही साईडनं तेल सोडायचं। अशाच प्रकारे हे सर्व धपाटे आपण बनवून घेणार आहोत आणि हे होल करायचे याच्यामध्ये, जेणेकरून ते तेल आपल्याला त्याच्यामध्ये सोडता येतं आणि ते भाजलेही व्यवस्थित जातात। दोन्ही साईडनं व्यवस्थित असे धपाटे भाजून घ्यायचे। हे धपाटे ठेच्याबरोबर खूप भारी लागतात। तर ठेच्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि मस्त असे हे खमंग आणि पौष्टिक धपाटे बनवा। आणि रेसिपी आवडली असेल तर प्रतीक्षाच रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा।